मतदारसंघात तर युगेंद्र पवार या ठिकाणी त्यांचं औक्षण केलं जातंय त्यांच्या आईंकडनं। युगेंद्र पवार पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत आणि ती देखील आपल्या काकांच्या विरोधात म्हणजे अजित पवार यांच्या विरोधात। 7 वेळा ज्यांनी निवडणूक लढलेली आहे त्या अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार त्यांचे पुतणे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यामुळे राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष या बारामतीच्या लढतीकडे लागलेलं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा बारामतीमधली टफ फाईट पाहायला मिळाली। पवार विरुद्ध पवार हे चित्र पाहायला मिळालेलं होतं आणि आता सुद्धा विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये सुद्धा पवार विरुद्ध पवार अशी लढत बारामतीमध्ये पाहायला मिळते। सगळ्यांचं लक्ष म्हणजे संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीकडे असणार आहे। सगळ्यात हाय व्होल्टेज अशी ही निवडणूक बारामतीमधली अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार। यामध्ये अजित पवारांचं राजकारण की शरद पवारांचं राजकारण बारामतीकरांनी नेमकं कोणाला स्वीकारलं याचं उत्तर देखील या निवडणुकीच्या माध्यमातून मिळणार आहे। सुनेत्रा पवार अजित पवार यांनी सकाळी जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। उमेदवारांचं आज भवितव्य जे आहे ते मतपेटीमध्ये बंद होणार आहे। एकीकडे बारामतीची ही लढत हाय प्रोफाईल लढत म्हणून याकडे पाहिलं जातं, दुसरीकडे सर्वसामान्य माणूस सुद्धा आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा लावून आहे। युगेंद्र पवार आता माध्यमांसोबत संवाद साधत असताना काय बोलणार, काय आवाहन करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। तर इकडे दुसरीकडची दृश्य आपण पाहताय, एकीकडे बारामती तर दुसरीकडे संगमनेर। बाळासाहेब थोरात यांचं औक्षण या ठिकाणी केलं जातं। धन्यवाद, थँक्यू। आता औक्षण केलं जी आईंनी वहिनी बाप्पूंचे आशीर्वाद घेतले। काय आवाहन कराल बारामतीकरांना? समोर दादा आहेत, विजयाच्या शुभेच्छा दिल्या तुम्हाला। धन्यवाद, थँक्यू। काय आम्ही सगळ्यांनी आता भरपूर महिन्यापासून आणि आम्हाला एक विश्वास आहे की जे बारामतीची लोक आहेत ते पवार साहेबांना विसरणार नाही आणि आम्हाला ते आशीर्वाद देतील हा एक विश्वास आहे। बरं, काय गेल्या महिनाभरापासून आरोप प्रत्यारोप सुद्धा होत होते आणि खरं तर या बारामतीच्या लढाईकडे राज्याचं लक्ष लागून आहे। काय नेमकं आव्हान तुमच्यापुढे कसं असेल? नाही, आव्हान आता शेवटी आम्ही सगळ्यांनी खूप कष्ट घेतले, एक चांगली कॅम्पेन आपण रन केली आणि आता आरोप प्रतिआरोप ते इलेक्शनच्या काळात होतच असतात। त्याच्यामुळं म्हणजे एक राजकीय कुटुंबात असल्यामुळं आमच्यासाठी वेगळं किंवा नवीन नाही। ठीक आहे, आता आजचा दिवस महत्वाचा आहे। हे अख्ख्या इलेक्शन मध्ये दादा फ्रॉम डे वन थोडं भावनिक कार्ड खेळताना आम्हाला दिसले। गेल्या वेळेस ते आपल्याला म्हणायचे की तुम्ही भावनिक कार्ड खेळताय आहे वगैरे वगैरे आणि चूक मी नाही यावेळेस वगैरे। आता आजचा दिवस महत्वाचा आहे। हे अख्ख्या इलेक्शन मध्ये दादा फ्रॉम डे वन थोडं भावनिक कार्ड खेळताना आम्हाला दिसले। गेल्या वेळेस ते आपल्याला म्हणायचे की तुम्ही भावनिक कार्ड खेळताय, पण यावेळेस तेच हे कार्ड खेळताना मेरे पास माँ है वगैरे वगैरे आणि चूक मी नाही केली यावेळेस तुम्ही केली वगैरे। काय शेवटी सगळ्यांना तो अधिकार आहे, बोलायचं स्वातंत्र्य आहे, ते त्यांच्या पद्धतीने तिथं काम करतायत आणि आम्ही आमच्या पद्धतीने करत आलोय। बरं, इलेक्शनच्या आदल्या दिवशी काल एक ऑडिओ क्लिप कथित आहे ती खरं खरी खोटी माहित नाही, सुप्रियाताईंचं जाणीवपूर्वक नाव ओढलं गेलं। अमिताभ गुप्ता असेल ते क्रिप्टो करन्सी मध्ये तुम्ही पाहिलंच असेल ते भाजपकडनं खरं तर मला एवढी धावपळ होती हे 2 दिवस की ते मी ऑडिओ क्लिप पण बघितलं नाहीये आणि काहीच ते बघितलं नाहीये। पण ते ॲलिगेशन बेसलेस आहे, फेक आहे, फॉल्स आहे हे मला एका आपल्या कार्यकर्त्यांकडून ते मला समजलं आणि आमचा पक्ष आणि सुप्रियाताई स्वतः त्याला एक रिप्लाय देणार आहे, निवडणूक आयोगाला रिप्लाय देणार आहेत आणि त्यांच्याकडूनच तुम्हाला त्याचं उत्तर पण इलेक्शनच्या आदल्या दिवशी हे ठरवून केलं जातंय आणि रात्री उशिरा 10-10:30 वाजता खुलासा करता येणार नाही, चालून जाईल। नाही, शेवटी काय आता इलेक्शनच्या आधी कोणीही काही कुठल्याही पातळीवर जाऊ शकतं आणि हे आपण काल बघितलं। अनेक शहरांमध्ये अनेक गावांमध्ये वेगळे वेगळे गोष्टी घडले, त्याच्यामुळे हे होत असतं। दुसरं असं की तुमच्याही कार्यालयावरती सर्च ऑपरेशन करण्यात आलं होतं 2 दिवसापूर्वी, काही सापडलं नाही। खरं तर तिथं काय नव्हतंच, त्याच्यामुळं काय तिथं सापडण्यासारखं नाहीच आहे आणि आम्ही काही चुकीचं कधी केलं नाही, कधी करतही नाही। कायदा पाळणारी लोक आम्ही सगळे आहोत
पण योगायोग म्हणा का काही म्हणा, पहिल्यांदाच असं आमच्यावर सर्च ऑपरेशन केलं गेलं. ठीक आहे, आम्ही बारामती सहकार्य ऍग्रो ऑफिसवर पण आम्ही तिकडे आम्ही धाड आम्ही टाकली अधिकाऱ्यांना सहकार्य करू. तिकडे रोहित पवारांचे सुद्धा कार्यकर्ते पैसे वाटताना आढळून आल्याचं समोर आलेलं आहे. झटापट पण झाली तिकडे. नाही, पण काय सगळेच व्हिडिओ हे खरे असतात असं पण नाहीये. जेव्हा बारामतीत लोकसभाची निवडणूक होती तेव्हा पण भरपूर व्हिडिओ समोर आलेले, ते तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. लोकसभा